नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा ताईंनो, तुमच्यापैकी अधिक महिन्यात उपवास, जप, पारायण, दीपदान किंवा कोणतेही व्रत ज्यांनी केले असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण अधिक महिना संपत आला आहे, पण या महिन्यात केलेल्या सर्व पुण्यकर्माचं फळ मिळण्यासाठी शेवटी एक महत्त्वाचा विधी करावा लागतो आणि तो म्हणजे उद्यापन. आता हे उद्यापन कोणी करावं, कधी करावं आणि नेमकं कसं करावं? तर बघा, चला तर मग आता आपण जाणून घेऊया अधिक महिन्याच्या व्रताचं उद्यापनाची सोपी आणि शास्त्रोक्त पद्धत. याविषयीची संपूर्ण माहिती. अधिक महिना म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचा अत्यंत प्रिय आणि पवित्र महिना. आपण सर्वांनीच या संपूर्ण महिन्याला जमेल तशी सेवा केली असेल, उपवास केले असतील, जप केले असतील, दीपदान केलं असेल. पण या पवित्र महिन्याची सांगता कशी करायची, आपण केलेल्या व्रताचं पुण्यफळ आपल्याला कसं मिळेल, या सर्वात आधी त्याचं उद्यापन कोणी करावं हे बघूयात. उद्यापन कोणी करावं? ज्यांनी संपूर्ण अधिक महिनाभर व्रत, जप, उपवास किंवा विशेष धार्मिक नियम पाळले असतील, त्यांनी दररोज श्रीहरी विष्णूंचे पूजन केले असेल, भगवद्गीतेचे पठण केले असेल, भगवद्गीतेचे जे पठण किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं असेल किंवा इतर कोणतेही पारायण केलं असेल, तर त्यांनी अधिक महिन्यात 33 दिव्यांचं दान केलं असेल, 33 वस्तूंचं वाण दिलं असेल किंवा विशेष दानधर्माचा संकल्प केला असेल, त्यांनी मनोभावे कोणतीही धार्मिक संकल्पना केली असेल, शक्य असल्यास उद्यापन त्यांनी नक्की करावं असं सांगितलं जातं. पण थांबा, इथे एक गोष्ट मनापासून समजून घ्या. जर काही कारणाने तुम्हाला संपूर्ण महिनाभर सेवा करता आली नसेल तरी काळजी करू नका. उद्यापन केलं नाही तर दोष लागतो का? तर बिलकुल नाही. अधिक महिना हा भक्तीचा महिना आहे, भीतीचा नाही. तुमच्या श्रद्धेनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार तुम्ही साधं उद्यापनसुद्धा करू शकता. आता पाहूया उद्यापन कधी करावं. सामान्यतः अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अधिक अमावस्येला उद्यापन केलं जातं, परंतु काही भागांमध्ये अधिक महिन्यातील शेवटची एकादशी असेल, द्वादशी असेल किंवा पौर्णिमेला या दिवशीसुद्धा उद्यापन करण्याची सुंदर परंपरा आहे. त्यापैकी तुमच्या कुलपरंपरेनुसार कोणतेही एका शुभ दिवशी आपण अधिक मासातील व्रताचे उद्यापन करू शकता. आता अगदी सोपे आणि शास्त्रोक्त विधीसुद्धा समजून घेऊयात. आता ज्या दिवशी तुम्ही उद्यापन करायचं ठरवलं असेल त्यावेळी सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. त्यानंतर देवापुढे बसावं. मनात कोणताही अहंकार न ठेवता भगवंताच्या चरणी हात जोडून म्हणावं की हे नारायणा, माझी छोटीशी सेवा गोड मानून घे आणि माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमा कर. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला हळदी, कुंकू, अक्षदा आणि आवर्जून तुळशीपत्र अर्पण करावं आणि त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मनोभावे जप करावा. या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. त्यानंतर देवीसाठी नैवेद्य म्हणून घरात सात्विक अन्न बनवावं. शक्य असल्यास खीर, पुरण किंवा पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना, ब्राह्मणांना किंवा सुवासिनीला घरी बोलून भोजन द्यावं. दानामध्ये धान्य, फळ, वस्त्र, दक्षिणा, तूप किंवा धार्मिक ग्रंथ असे हे भगवद्गीतेचे दानसुद्धा आपण करू शकता. शिवाय अधिक महिन्यात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. त्यामुळे अनेक घरामध्ये 33 अनारसे, 33 दिवे किंवा 33 फळे दान केली जातात. पण बघा ताईंनो, पुन्हा सांगते की हे बंधनकारक नाही. जर परिस्थिती नसेल तर देवाला तुमचा भाव महत्त्वाचा असतो, वस्तूंची संख्या नाही. श्रद्धेने दिलेले एक फळसुद्धा 33 वस्तूंच्या बरोबरीचं असतं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्या क्षमतेनुसार आपण गरजू व्यक्तींना व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी दान करू शकता. आता धर्मशास्त्रात एक सुंदर गोष्ट सांगितली आहे. दिखाव्यापेक्षा भक्ती मोठी असते. त्यामुळे उद्यापनासाठी मोठा खर्च करण्याची किंवा कर्ज काढण्याची सुद्धा मुळीच गरज नाही. मनापासून केलेलं साधं पूजन ही श्रीहरी विष्णूंना प्रिय असतं. शेवटी देवासमोर हात जोडून एवढीच प्रार्थना करावी की हे देवा, हे अधिक महिन्याचं पुण्य माझ्या कुटुंबाला लाभू दे. मग अशा पद्धतीने आपण अधिक महिन्याच्या व्रताचं उद्यापन करू शकता. आता हे उद्यापन कोणी करावं हे कधी आपण सांगितलं आहे की अगदी त्याचप्रमाणे त्यांनी संपूर्ण अधिक महिनाभर व्रत केलं असेल, जप केला असेल, उपवास केले असतील किंवा विशेष धार्मिक नियम पाळले असतील, त्यांनी हे उद्यापन केलं तरी चालेल. ज्यांनी दररोज श्रीहरी विष्णूंचे पूजन केलं असेल, भगवद्गीतेचे पठण केले असेल,
त्यानंतर श्रीमद भगवत पारायण केलं असेल किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण जरी केलं असेल तरी ते लोकही अधिक महिन्याच्या व्रताचे उद्यापन करू शकतात. एकंदरीत ज्यांनी अधिक महिन्यात मनोभावे कोणतीही धार्मिक संकल्पना केला नसेल, ज्यांनी शक्य असल्यास त्या व्रताचे उद्यापन करावं असं सांगितलं जातं. हे अधिक महिन्याच्या व्रताचे उद्यापन का करावे, याचे फायदे नेमके काय आहेत, त्याचं महत्त्व काय आहे, तर हिंदू धर्मात अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास, मलमास हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेले जप, तप, दान, उपवास आणि पारायण शिवाय भगवान श्री हरिविष्णूंची कोणतीही उपासना ही अनेक पटींनी फळ देणारी मानली जाते. मात्र संपूर्ण महिनाभर केलेल्या व्रताचे उद्यापन केल्याशिवाय ते व्रत पूर्ण मानले जात नाही. आता हे उद्यापन म्हणजे नेमकं काय आहे, तर व्रताचा समारोप जो शास्त्रोक्त पद्धतीने केला जातो. अधिक महिन्यात केलेले कोणतेही उपवास किंवा धार्मिक संकल्पनाच्या शेवटी आपण पूजन, दान किंवा गरजू व्यक्तींना भोजन घालून त्याचा समारोप केला जातो. त्यालाच उद्यापन असं म्हणतात. या उद्यापनाचे प्रमुख फायदे असे की अधिक महिन्यात केलेले व्रत उद्यापन हे अपूर्ण मानले जाते. जर तुम्ही उद्यापन केलं नाही तर उद्यापनामुळे संकल्प पूर्ण होतो, शिवाय व्रताचे पुण्य फळ प्राप्त होते. शास्त्रानुसार श्रद्धेने केलेल्या उद्यापनामुळे आरोग्य, धन, संपत्ती, विवाह, नोकरी आणि कौटुंबिक सुखाची संबंधित इच्छा पूर्ण होण्यासही सहाय्य मिळते. एवढेच नाही तर त्यामुळे पूर्वजन्म आणि वर्तमान जीवनातील अनेक दोष किंवा पापांचं नाश होतो असंही म्हटलं जातं. उद्यापनाच्या वेळी दिलेले दान, अन्नदान आणि सेवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अधिक आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक स्थैर्य वाढतं असंही म्हणतात. शिवाय उद्यापनाद्वारे केलेल्या सत्कर्मामुळे पितृ संतुष्ट होतात आणि त्यांचे शुभ आशीर्वाद मिळतात असंही मानलं जातं. पण आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांना शक्य नसेल त्यांनी उद्यापनाच्या जागेवर छोटी पूजासुद्धा केली किंवा एखादं फळसुद्धा दान केलं तरी त्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं असं म्हणतात. कारण उद्यापन हा केवळ विधी नाही तर कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याचा मार्ग मानला गेला आहे. त्यामुळे भक्ती, श्रद्धा आणि आत्मिक समाधान वाढतं. तर मंडळी बघा, अधिक महिन्याचं व्रत हे श्रद्धेने करणं तितकंच महत्त्वाचं आहे, तितकं त्याचं उद्यापन करणंही आवश्यक आहे. तर उद्यापनामुळे पूर्ण व्रताचं आपल्याला पुण्यफळ मिळतं. श्रीहरी भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते, आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते आणि जीवनात सुख, शांती, समृद्धीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो असं सांगितलं जातं. त्यामुळे अधिक मासातील कोणतेही व्रत केल्याने त्याचे शास्त्रोक्त उद्यापन अवश्य करावे. अधिक महिन्यात भगवान श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे जप केले, दान केले, उपासना, व्रत केले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि विष्णू भक्तांनी कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. अशा प्रकारे सणवार संबंधित व्रतवैकल्प असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर बघा माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे आवडते व्हिडिओज कोणते आहेत, कोणत्या विषयावर आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनेलला नुसतं सबस्क्राईब करू नका तर बाजूला असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवर जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.